घ्यायचं नाही. अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक बघा इथं ज्याचा छेद मोठा तो अंशाधिक अपूर्णांक आणि ज्याचा अंश मोठा किंवा इक्वल असेल दोन्ही सुद्धा तर तो असतो छेदाधिक. आता समजा इथं कसा अंश मोठा घेऊ, एक उदाहरण पाहूयात आपण. बघा इथं आता पाहूयात 7/5. आता याला म्हणायचं असतं छेदाधिक अपूर्ण, ठीक आहे. किंवा 5/5 हा कोणता झाला, हा बी झाला छेदाधिक अपूर्ण. लक्षात घ्यायचे वर खाली सेम संख्या असली तर तो छेदाधिक अपूर्ण. आणि जर समजा अंश मोठा असला छेद छोटा असला तर तरी तो छेदाधिक असतो. लक्षात घ्यायचं आहे आणि कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. थोडस नावामध्ये हे आहे. अंश जर इकडे बघा लक्षात घ्या, छेद छोटा. आता इथं बघा, इथं आपण पाहूयात इथं उदाहरण आणखी. अंश मोठा तो आहे ज्याचा अंश, सॉरी इथं छोटा आहे, मग ज्याचा अंश छोटा तो आहे प्रॉपर, ठीक आहे. ज्याचा अंश मोठा तो आहे इम्प्रॉपर, ठीक आहे. आणि त्यानंतर ज्याचं दोन्ही इक्वल असतील तो देखील कसा असेल, इम्प्रॉपर. आता समजलं का अजून एकदा सांगायचं? आ समजून सांगू आणखी? बघा आता आता तुम्ही सांगायचं मला कोणता प्रॉपर आहे आणि कोणता इम्प्रॉपर आहे. कन्फ्युजन थोडस दूर सारू आपण. 8/7 सांगा. मी सांगितलं तुम्हाला, जर समजा अंश मोठा असेल आणि छेद छोटा असेल तर तो अपूर्णांक कोणता. इथे बघा, या ठिकाणी इकडे दिसतंय हे 7/5, मग हा इम्प्रॉपर आहे. म्हणजे हा सुद्धा कोणता असेल, इम्प्रॉपर. म्हणजेच इम्प्रॉपरला काय म्हणायचं, छेदाधिक. लक्षात घ्या, इथं छेद अधिक आहे आणि अंश अधिक आहे म्हणजे असं नाही लक्षात ठेवायचं. इथे कन्सेप्ट कशा लक्षात ठेवायच्या, छेद ज्याचा छोटा, लक्षात घ्या, छेद ज्याचा छोटा तो अपूर्णांक कसा असतो, छेदाधिक. आणि ज्याचा अंश छोटा, छोट्यावरून लक्षात घ्यायचं, तो असतो अंशाधिक. समजलं का? इथं बघा, ज्याचा अंश छोटा तो अंशाधिक, ज्याचा छेद छोटा तो छेदाधिक. आता समजलं? आणि जर दोन्ही सेम असतील तरी देखील कसे असतात, ते इम्प्रॉपर असतात. समजलं? सर्वांना समजलं का? आता मग आणखी एक सांगा तुम्ही. चला, कोणीतरी जॉईन झाले. 3/2. चला, 3/2 सांगा. छेदाधिक
3/2 छेदाधिक इंग्लिश मध्ये. गुड. इम्प्रॉपर. म्हणजे याला काय म्हणायचं, इम्प्रॉपर. ओके, गुड. त्यानंतर पुढे आता. यस. हा, आता नेक्स्ट. छेद छोटा म्हणजे तो छेदाधिक, अंश छोटा म्हणजे तो अंशाधिक. ओके, आता लक्षात घ्या. आणि दोन्ही सेम असले तर दोन्ही इम्प्रॉपर अंशाधिक. नाही, दोन्ही सेम असतील तो देखील छेदाधिकच असतो, हे लक्षात घ्या. छेदाधिक. येस, मग याला आपण इम्प्रॉपर, याला काय म्हणणार, इम्प्रॉपर. येस, ओके, या पद्धतीने. आता आणखी आपण पुढे पाहू. चला. छेदाधिक. नाही, ठीक आहे. हा, आता अंशाधिक. अंशाधिक नाही, हा अंशाधिक छेदाधिक. कसा येईल, अंश छोटा आहे का, नाही, अंश मोठा आहे म्हणजे हा छेदाधिक झाला. प्रॉपर. अंश छोटा आहे त्यावेळेला तो प्रॉपर, अंश मोठा असेल त्यावेळेला तो इम्प्रॉपर. मी छोट्यावरून लक्षात ठेवा, मोठ्यावरून लक्षात ठेवा, तुम्हाला जे सोपं जातं त्याच्यावर लक्षात ठेवा. काय आहे कन्सेप्ट अजूनही. हा प्रॉपर कसा येईल, हा इम्प्रॉपर. इम्प्रॉपर, छेद छोटा आहे ना, छेद छोटा आहे म्हणजे हा इम्प्रॉपर आहे. ओके, छेद जर मोठा यस. असता, आता छेद जर समजा मोठा असता तर तो प्रॉपर झाला असता. आता बघूया. आता सांग. प्रॉपर. दिस इज प्रॉपर. प्रॉपर. येस, प्रॉपर. हे प्रॉपर आहे म्हणजे या पद्धतीने. आता जो इम्प्रॉपर असतो ना त्याला आपण म्हणत असतो छेदाधिक, आणि जो प्रॉपर असतो त्याला आपण म्हणत असतो काय, त्याला आपण म्हणायचं असतं अंशाधिक. औषधिक. येस, ठीक आहे, समजलं का आता सर्वांना. यस. एवढीच कन्सेप्ट लक्षात ठेवा, यस. प्रॉपर यस. अँड यस. इम्प्रॉपर. म्हणजे प्रॉपर कशाला म्हणायचं, इम्प्रॉपर कशाला म्हणायचं, परत एकदा आपण काय करूयात, समजून घेऊयात. कोण आले आता, चला एकदा समजून घेऊ प्रॉपर, 1 मिनिटाचं रिव्हिजन करू आणि मग थांबू. प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणायचं असतं हे आपण एकदा आता या ठिकाणी पाहत आहोत. Proper fraction is a fraction where the numerator is less than the denominator. Less than म्हणजे आपल्याला इथं कसं विचारलेलं आहे, छोटा पाहिजे करण्यापेक्षा, डिनॉमिनेटर पेक्षा. कोण, न्यूमरेटर. इथं एक्झाम्पल एक या ठिकाणी दिलेलं आहे, 2/5. 2/5 आपण इकडे लिहूया, 2/5. ओके, मग याच्यातला मोठा कोणता आहे, छेद. छेद मोठा आहे, मग छेद मोठा आहे, छोटा काय आहे, न्यूमरेटर. म्हणजे छोटा न्यूमरेटर असला की तो झाला प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, अशा पद्धतीनं आहे, हे आपण समजून घ्यायचं आहे. इथे इथे बघा 3/7, या ठिकाणी 3/7, 1/4, 6/9,
हे झाले प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर मध्ये काय सांगितलेलं आहे? Improper fraction is a fraction where the numerator is equal or greater than the denominator. म्हणजे न्यूमरेटर हा मोठा असला पाहिजे किंवा तो इक्वल असला पाहिजे. म्हणजे इथं न्यूमरेटर बघा आपल्याला सांगता येतं इम्प्रॉपर मध्ये. न्यूमरेटर म्हणजे इथं छेद छोटा पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इथं 5/3 याच्यातला छेद छोटा आहे, म्हणजे हा झाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. 8/5 हा झाला बघा, ज्याचा छेद छोटा तो इम्प्रॉपर. ज्याचा छेद छोटा, परत एकदा ऐका, ज्याचा छेद छोटा तो इम्प्रॉपर, ज्याचा अंश छोटा तो प्रॉपर, आणि अंश आणि छेद हे दोन्ही सेम असतील तर तो आहे थोडक्यात इम्प्रॉपर. बघा समजले का मग आता? हा, आता ही कन्सेप्ट आणखी एक लक्षात ठेवायची. कोणती अजून एकदा दाखवतो बघा. इथं एकदा पाहू. अंश हा जर समजा कसा असेल, छोटा. अंश छोटा असला पाहिजे, तो असेल कोणता मग फ्रॅक्शन? तो असेल प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे तो लक्षात राहू द्यायचे. आणि जर समजा छेद छोटा असेल, लक्षात घ्या, छेद छोटा असेल तर तो आहे इम्प्रॉपर. ठीक आहे, या पद्धतीने. आणि जर समजा दोन्ही समान असतील, सेम असेल, तर तो देखील असतो इम्प्रॉपर. म्हणजे तो देखील कोणता आहे? इम्प्रॉपर आहे, हे लक्षात राहू द्यायचे. मग प्रॉपरला काय म्हणतात? तर प्रॉपरला आपण म्हणत असतो अंशाधिक. अंशाधिक. आणि इम्प्रॉपरला काय म्हणतो? छेदाधिक. ठीक आहे, या पद्धतीने. मग आजचा भाग समजला का? ओके. सिंपल कन्सेप्ट आहे, तेवढी कन्सेप्ट आपण व्यवस्थित समजून घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. सर्वांनी अभ्यास करा व्यवस्थित. जिथे कुठे समजत नाही तो भाग विचारत चला, तो भाग सांगत चला. ठीक आहे. गुड नाईट सर. गुड नाईट सर. गुड नाईट.